टॉससाठी येत असताना तो आगरी कोळी पेहराव, तो नाखवाचा पेहराव घालून मैदानाच्या आतमध्ये आले होते. सामन्याला सुरुवात मनीषने ड्राईव्ह केलं, ऑफड्राईव्हचा फटका गंभीर, ओ वेगानं चेंडूला फेकलं, तोपर्यंत एकदा मनीषने धावून कंप्लीट केली. मनीष आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका धाव्याने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. मंगेशच्या ऑन साइडला, ओ व्हॉट अ फील्ड. अरुण पाटीलने चेंडूला पूर्णपणे आपल्या कलात्मकतेच्या बळावरती अडवलं आणि एकच धाव या चेंडूवरती येताना दिसते. मंगेशने पूर्णपणे ताकद झोकली होती, पूर्णपणे जान झोकली होती, परंतु अरुण पाटीलने सांगितलं पहिला जो पराभव झालाय तो निसटता होता. त्यातल्या काही चुका त्या आता आम्ही करणार नाही आहोत आणि सांगितलं शरीरयष्टीकडे आता जाऊ नका. आमची जी शरीरयष्टी जी आता दिसते तशी आम्ही नाही आहोत. आम्ही त्याच्या विरुद्ध तरुणाईला लाजवेल, म्हणजे आत्ताच्या नवनवीन पोरांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण इथं करण्याचा प्रयत्न केला गेला. येस, रनआउट आहे की नाही पाहिलं जाते. पंच सुद्धा बघतायत, सगळे खेळाडू बघतायत. स्वप्नील बोने, आज स्वप्नील बोनेंचा डान्स हे उद्याच्या सकाळच्या सत्राची पहिली हेडलाईन असणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याची नोंद घेतली आहे. आता ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं असणार, ज्यांना वाचता येईल त्यांनी वाचायचं आहे. एनिवे पहिला संघ जो क्वालिफाय झाला ग्रुप बी मधून, B1 JCC B, B2 कोण असणार त्याच्यासाठी येणाऱ्या 2 मॅच खेळवल्या जाणार आहेत. आमची टेक्निकल टीम बिझी आहे. तो पेहराव, येस नॉट आउट असा पंचांचा इशारा आला. तिसऱ्या पंचांचा तो इशारा. बारंबळ पाड्याचं मैदान म्हटलं की धाबा बनणार, धाबा बनणार, धाबा केला जाणार. अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, फेकी झाली आहे, धावचीत धावचीत, येस फलंदाज बाद मनीष डिपार्ट्स. सन्माननीय श्याम पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल श्यामजी पाटील यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीग 2025 मध्ये. सन्माननीय श्यामजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल श्यामजी पाटील यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीग सीझन 4 मध्ये. अनेक मान्यवर आणि रेकॉर्ड आहे या व्यासपीठाचा. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रिबॉन्ड, परंतु बॉर्डरलाईनच्या बाहेरून तो झालाय. फलंदाज बाद मंगेश डिपार्ट्स. काय रे, काय झाला? आयटम आठवला का काय? नाही तर मग व्हायचा आपले जुन्या जाग्यावर भेट ना आणि 7-8 उपटी खाना. भवानी चषक ठेवलायो मारंबळपाडा गावात, आई भवानी चषक ठेवलायो. थँक्यू डीजे मयूर. काय आणेल कोणास ठाऊक. हो, पायावरचा चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न एका धावेसाठी खेळलाय. सिंगल खेळला जरूर, परंतु तो बॅटवरती आला का नाही हा क्वेश्चन होता. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललंय चेंडूला एका धावेसाठी. एका धावेने आता पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 महत्वाचे गडी दत्तगुरू नवापूरचे बाद झालेत आणि त्यामुळे दडपण आहे. दडपणाखाली असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4-2 दत्तगुरू नवापूर. भवानी चषक ठेवलायो मारंबळपाडा गावात, आई भवानी चषक ठेवलायो मारंबळपाडा गावात, आई भवानी चषक ठेवलायो मारंबळपाडा गावात. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आशिष शर्मा गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि त्याच्या समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज पंकज आहे. पंकज आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकअप लेंथ होता. बाहेर निघणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिली, स्टेअर्ड केलं, एका धाव्यासाठी खेळलं गेलंय. आज A ग्रुप, B ग्रुप आणि C ग्रुप असे 3 ग्रुप खेळणार आहेत. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू पुन्हा एकदा मागे चाललाय एका धाब्यासाठी. सिंगल धाबी येते आणि हे 3 ग्रुप खेळत असताना आपल्याला या 3 ग्रुपमधून 6 टीम क्वालिफाय होताना दिसतील. उद्याच्या दिवसामध्ये 3 ग्रुप खेळतील, तिथून 6 टीम मिळतील आणि रविवारी सुपर 12 ज्याचा ड्रॉ या अगोदरच पाडला गेलाय आणि ॲज पर ड्रॉ त्या 12 संघांमधील मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. तुर्ता स्ट्राईक एंडवरती
सागर आहे. यावेळेला फुलटॉस बॉल, येस वाईड ची सांगता होते पंचांकडून. अतिरिक्त धाव धापलकामध्ये येते सिंगल. त्यानंतर पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि त्याला एका धाब्यासाठी खेळलं गेलंय. गंभीर पाटील आमचे ऑफिशियल अंपायर आहेत या स्पर्धेचे, परंतु आज त्यांच्या संघाचा आणि त्यांचा मॅच यावेळेला गंभीरच्या जवळून चेंडू होतोय फरार, सीमारेखा पार, चौकार. शिवरायाची घेऊन आना पोर खेळताना मैदानानं. थँक्यू डीजे. चौकार आलाय आणि चौकारानंतर स्वतःहून विकेट, कारण इनसाइड आउट खेळत असताना बॅटचा फेस जास्तच ओपन राहिला. फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन. 2 षटकं संपली, 13 वरती 3. दत्तगुरु नवापूर. असा कार्यक्रम झाला म्हणजे काय यावेळेस हो इथं काय फटका, भयानक कार्यक्रम. असा कार्यक्रम झाला म्हणजे काय सांगायचं. दारातून गेली बाई, टोपली दिसली केळी आणि घरातली गुदमारून गेली. 13 धावा धावफलकावरती, विकेट आतापर्यंत आल्या 3. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. चिराग गोलंदाजी मार्कवरती. रुपेश सोनार गोलंदाजी मार्कवरती येतोय. काय षटक हाताळलं होतं मागील मॅच मधलं, फक्त 2 धावांचं ते षटक होतं आणि मॅच मध्ये परत आणलं होतं JCCला. परंतु JSM या संघाने, म्हणजेच खास करून जय मिस्त्रीने केलेला तो खेळ, मॅच विनिंग पारी आणि त्यानंतर तो सामना त्याने जिंकला होता. यावेळेला थोडी फ्लायटेड डिलिव्हरी त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. पहिला बॉल सिंगल, दुसरा डॉट, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि या तिसऱ्या षटकानंतर आपल्या चौथं षटक सुद्धा दिसेल. उजव्या स्टेच्या बाहेर जाणारे चेंडू आता चिरागने त्या चेंडूला सोडलंय. कोणत्या प्रकारे छेडखानी न करत असताना खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईटचा कॉल सागरकडून आला, परंतु बॅटचा स्पर्श झाल्या कारणानं सिंगल येते. थँक्यू कौस्तुभ. आपण थोडं आतमध्ये थांबितलात तर बरे होईल. मॅच चालू आहे. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक. चेंडू करतोय सीमारेषेची सफर, चौकार. काल होता प्रपोज डे, 14 तारखेला आहे लपड्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन. तंगडीत तंगडी टाकण्याचा दिवस म्हणजे आपलीच तंगडी. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. सिंगल, एक धाव येताना दिसते. आई भवानी मार्मलपाडा बिग बॅश लीग 2025 पर्व 4 आपण पाहतात. शांत चित्ताचं वातावरण आहे. चिरागने एक मात्र काम केलंय की एका धाव्याने स्ट्राईक रोटेट करायची आणि जास्तीत जास्त सागरला स्ट्राईक एंडवरती आणायचं. 3 षटकं संपली, 22 धाबा 3 गाड्यांच्या पतनानंतर. दत्तगुरु नवापूर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. मिस्टर माफ करा, नवीन नाही, तिथे जाऊन आलाय. मला वाटलं कोण नवीन आला की काय. अभिषेक सिंग लल्ला यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईड. गोलंदाज बदलला गेलाय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय गौतमच्या माध्यमातून. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. बघा, या मॅचला जिंकल्याशिवाय पर्याय नाहीये. मग दत्तगुरु नवापूर असो किंवा JCC असो, तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर या मॅचला जिंकणं गरजेचं असणाऱ्या हातातून चेंडू निसटलाय. पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. आता रोखठोक ताबडतोड फलंदाजी, जेणेकरून धावफलक चांगलं सेट करता येईल. चांगलं धावफलक सेट करणं म्हणजे काय, या मैदानाची परिभाषा धावांच्या बाबतीत जर का पाहायची झाली तर एकच आहे, 40च्या आसपास, म्हणजेच 35च्या पुढे आणि 40 नंतर जेवढे येतील तेवढे. यावेळेला शानदार स्ट्रोक सागरने इथे
चेंडूला टोलावून पाठवलंय सीमारेखा पार, चौकार. चौकार षटकार या मारंबलपाडा गावानं. थँक्यू. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 चेंडूचा खेळाने शिल्लक. आतापर्यंत 30 आहेत. जर या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, दत्तगुरु नवापूर पूर्णपणे हिट होईल. परंतु दुसऱ्या चेंडू, पुढच्या चेंडूवरती अभिषेकने खूप चांगला चेंडू हाताळला. लेग कटरचा डॉट बॉल आलाय. हो, पुन्हा एकदा. पण यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू. एकच धाव, 31 धावा धाव फलकावरती. पंच लेग बाय आहे की बॅटच्या साह्याने खेळला गेलेला हा फटका आहे. 31-32 लक्ष JCC या संघासमोर दत्तगुरु नवापूर या संघाच्या माध्यमातून ठेवलं गेलंय. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस, देवाकड मागणं हे माझीच व्हावी तू, लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू, तुझी झलक वेगळी श्रीवल्ली नजरेत तू भरली, तुझी झलक वेगळी श्रीवल्ली काळजात तू रुतली. चला, दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा या डू ऑर डाय मॅच मध्ये. गौतम पाटील आणि अविनाश शर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि गोलंदाजी मार्क वरती मंगेश या वेळेला सज्ज होतोय. यावेळेला कटकाट्याचा प्रयत्न. पहिला चेंडू खूप शानदार रीतीने चेंडूला अडवलं. चेंडूवरती मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धावफलकाचा श्री गणेश झालाय. सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. आता 32 ला करण्यासाठी काय रणनीती असावी, काय स्ट्रॅटेजी आखली गेली आहे किंवा काय प्लॅनिंग केलं गेलंय, अविनाश शर्मा बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला दिशा दिली. चेंडूला एका धाब्यासाठी खेळलंय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धाब्याने पुढं नेलं जातं या धावफलकाला. बघा, दत्तगुरु नवापूर म्हटले की SPL मध्ये मागील वर्षी केलेला परफॉर्मन्स त्यांचा सरप्राईज करणारा होता आणि तो संघ आता आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग मध्ये येऊन खेळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं सागरकडून. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 32 धावा या मैदानावरती काय मोठ्या आहेत का की काय छोट्या आहेत याकडे काढू सांगलं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं. चौकाराच्या जवळून जाणाऱ्या चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल आली आहे. 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. मजा येणार आहे या मॅचला. जशी जशी मॅच पुढे जाईल. चौकाराची गरज JCCला आहे. हो, कटकाढ्याचा प्रयत्न. वेट करून खेळलंय चेंडूला, परंतु एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगल येतोय आणि आता दोन्ही फलंदाज बॅकफुटवरती जाऊन चेंडूचा वेट करून खेळण्याचा प्रयत्न करतात. बल्कि इथे वेट करणं गरजेचं आहे की अजून काहीसं इनोव्हेटिव्ह फटके दाखवणं गरजेचे आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. चौकाराच्या बरोबर त्या बॅनरला टार्गेट केलं होतं गौतमने, परंतु चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली आणि फिल्डिंग करत असताना एक धाव. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती JCC. शिवरायाची घेऊन आना पोर खेळताना मैदानानं, मारती चौकार
थँक्यू डीजे. मारंबलपाडा गावात चौकार आणि रणांची बौछार आपण मागील 3 वर्ष बघत आलेलो आहे आणि हे बघत असताना क्रीडा रसिकांचं मनोरंजन होतं हे आपण पाहिलंय आतापर्यंत. आजचा शुक्रवारचा दिवस, प्रेक्षकांची गर्दी आहे इथे. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग फॉलो थ्री मध्ये, परंतु चेंडूला अडवलं. तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एका एका धावेने तितकासा परिणाम होणार नाहीये. जर का एका एकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला गेला, 3 षटकापर्यंत 18 चेंडू 18च्या आसपास 17 धावा दिसल्या, तर त्या व्यतिरिक्त 6 चेंडूमध्ये 14चे जे बर्डन येऊन बसेल ते मात्र काहीसं वेगळं असणार आहे. त्यामुळे वेगळं काहीसं प्लॅनिंग असणार. ओ, चेंडूला अडवता राहिलाय. ढूंढो रे साजना. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. चेंडूला अडवलं गेलंय आणि अडवत असताना चेंडू हळू 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 सीमारेखा पार गेला. लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. यही उम्र है कर ले गलती से गलती से मिस्टेक. मयूरला लक्षात आलं, मला नाही आलं. गलती से मिस्टेक वाय. चौकार आल्यानंतर कहाणी थोडीशी बदलली. यावेळेला पुन्हा यावेळेला 2 पायांमधून बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारने चेंडू गेलाय सीमारेखा पार. फरार. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. थँक्यू. गलती से मिस्टेक एक बार नाही 2 बार हुआ है आणि त्याला 2 बार न 15 चेंडू 18 धावांची गरज आहे. 15 बॉल रिमेनिंग अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि नवापूर प्रीमियर लीगचा बेस्ट फिल्डर होता नितेश. यावेळेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभी ये गलती पगा की तरफ से भी हुई. थँक्यू डीजे. दिलीप शर्मा सोनू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सोनूने आतमध्ये येताना सांगितलं, सोनूने की बाकीच्याने, की सोनू तुला मायावर भरोसा नाही का. तरी पण सोनू म्हटलं तुझ्यावरती आहे, परंतु माझ्यावरचा भरोसा जरा दाखवा, मी जातोय. विश्वास सार्थ कसा ठरवला जाईल, 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये दिलीप शर्मा सोनू यांना आपण बघतोय. मैदानाला गरळ चेंडू निघून गेलाय. फेकी झाली आहे. जास्तच वरून ही फेकी झाली की मला ते विराटनगरचं मैदान आठवतं. 2-6 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला. फेकी झाली. रनआउटची अपील. ज्या वेळेला केली अपील, काय आमचे पंच गाफील होते का. तिसऱ्या पंचांकडे नहीं आ रहा है. अरे ये सब हटा रे सावन की घड़ा. चल अपना चला जल्दी. थँक्यू. बघा आमची टेक्निकल टीम जी आहे ती थोडासा वेळ घेते. तो वेळ यासाठी घेते की कोणावरती कोणत्या प्रकारचा अन्याय व्हायला नको, आणि हा त्यासाठी घेतलेला वेळ आहे. ही वेळ घेतल्याने कोणाचा खेळ खराब होणार नाही याची दक्षता आहे. प्रवीण पाटील पंचांशी चर्चा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. एवढा जवळ आहे
एवढा क्लोज निर्णय आणि ही मॅच सुद्धा तितकीच काठावरती येऊन थांबलेली आहे. कधी इकडे कधी तिकडे फिसले सांगता येत नाही. विकेट महत्वाची आहे. तसेच बघा विकेट दोन बाजूने महत्वाचे आहे. दत्तगुरू नवापूरसाठी विकेट मिळणं गरजेचे आहे. जेसीसाठी ही विकेट वाचणं गरजेचे आहे. एक विकेट पगा बाद झाला. 2 चौकार मारल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये आणून त्याने सोडलं जरूर, परंतु अजूनही दागदुखी कायम आहे. 13-17 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. हॅलो चेक. थँक्यू. फलंदाज बाद. चला, फलंदाज बाद घोषित करण्यात आला आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. फलंदाजाचं नाव अरुण पाटील. चला घाई करा आता. 2 षटकं संपली. 15 धावा धावपल करते. 12-17 ही इक्वेशन आहे आता मॅचची. मजा येणार आहे या मॅचला. जेसीसी धाबांचा पाठलाग करते आणि दत्तगुरू नवापूर या धाबांचा बचाव करते. एक कदम क्वालिफाईंग की ओर. ओहो, आता टाळ्या वाजायला लागल्यात. टाळ्या वाजायला लागल्यात. टाळ्यांबरोबर थंडी उडणार आहे. आता तो नवापूर डीसीसी असो किंवा नवापूर दत्तगुरू असो, नवापूर आहे. काही तेजस मधले सुद्धा खेळाडू असतील. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू हातामध्ये मंगेश फेकी झाली. तोपर्यंत एक धाव. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, दिलीप शर्मा आणि अरुण पाटील. या सामन्याला कसं आपल्या बाजूने झुकवायचं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आतापर्यंत नसलेला फॉर्म परत आणण्यासाठी यापेक्षा दुसरी कोणती चांगली वेळ नसणार आहे. काय इथे तो चौकार मारून मॅचच्या जवळ आणलं जाईल का? इनसाइड आउट. चेंडू हातामध्ये. फलंदाज बाद. अरुण पाटील डिपार्ट्स. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज स्वप्नील बोने मैदानाच्या दिशेने आलेत. मोठमोठे गॅप्स ओपन आहेत. मोठमोठे गॅप्स असताना आउटफील्ड फास्ट आहे. खेळपट्टी पूर्णपणे पाठ आहे. इथून चौकार पार होणं अवघड नाही आहे. हे इक्वेशन या मैदानाच्या भौगोलिक रचनेला किंवा मैदानाच्या त्या पूर्णपणे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू मंगेश पेक्षा आजूबाजूच्या दोघांना टेन्शन होतं चेंडू कुठून निघून जातोय. चेंडू अडवला गेला. एक धाव येते. 8 मध्ये 14. इथून एखादा चौकाराला मॅच पुन्हा एकदा जागी होईल.
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू खेळला गेला, नितेशने चेंडूला फेकलाय, रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. फलंदाज बाद, दिलीप शर्मा डिपार्ट्स. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा. थँक्यू थँक्यू. 14 धावांची अजूनही गरज आहे. आता 7 मध्ये 14 आहे. सात मध्ये 14. 4 विकेट आतापर्यंत जेसीच्या गेलेल्या आहेत. डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता, चेंडू हाताला लागून निघून गेला. चौकार. हा चौकार नाही, हा बेकार चौकार आहे. 6-10 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली. डीजे थँक्यू 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 डीजे. स्वप्नील भोनेने आल्या आल्या मारलेला, म्हणजे म्हटलं स्ट्राईक मिळाल्या मारलेला तो चौकार या मॅचला वेगळी दिशा देऊन गेलाय. 6-10. मगाशी जेसीसी ज्या वेळेला खेळत होती त्यावेळेला 6 चेंडू 10 धावांचा बचाव झाला नव्हता. 2.3 षटकांचा खेळ झाला. 18 वरती 4 आहेत. एका षटकामध्ये आतापर्यंत न बनवलेल्या धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज योगेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. स्ट्राईक एंड वरती असणार आहे. चला चेंडूला इनसाइड आउट खेळत असताना पाठवून दिले सीमारे का पार चौकार. मॅच पुन्हा एकदा बनत चालली आहे. मॅच आले कुठे? 4-5 होती कुठे? 6-10. 2 मध्ये 5 झाले, 4 मध्ये 5 मारायचे आहेत. कॅल्क्युलेटिव्हली किंवा सिच्युएशन वाईज लॉजिकली बघायला गेलं तर जेसी थोडीशी वरचढ आहे. पण जर का रन बॉल इक्वेशनच्या वरती एक धाव म्हटल्यानंतर एक चौकार मारावा लागतो या लॉजिकने, ओहो समझदारी कोई स्वप्नील बोने से सीखे. समजदारी दाखवली. एका धावेसाठी आता धाव्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 मध्ये 4. कौन करेगा ये बेड़ा पार? दत्तगुरु नवापूर की जेसीसी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. जोपर्यंत फील्ड केली जाईल सागर कडून तोपर्यंत एक धाव येते. आता 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. हमारी सासे तो गले में अटकी है. 29 वरती 4. ओ ये खराब स्ट्रोक आहे. ज्या मॅच मध्ये आले होते त्या मॅच पासून आता लांब गेलेले आहेत. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. रुपेश सोनार. हा सामना कोणाचा होणार? जेसीसी की दत्तगुरु नवापूर. 32 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत झालेली दमछाक, अप्स अँड डाऊन. 1 चेंडू 3 धावा. हो यावेळेला प्रॉपर बॅटवरती चेंडू नाही आला. खेळ खल्लास. सामना संपलाय, सामना जिंकलाय दत्तगुरु नवापूर या संघानं. जेसीसी संघ पराभवाच्या छायामध्ये आणि या स्पर्धेबाहेर. चला या टॉस साठी जेएसएम कर्णधार आपण टॉस साठी या. आणि
दत्तगुरु नवापूर संघ आपण सुद्धा लगेच टॉस साठी यायचंय. यानंतरची होणारी मॅच जिथे आपल्याला B2 भेटणार आहे. आता तो B2 कोण आहे ती येणारी काळवेळ सांगणार आहे. एक पहिला अपसेट या स्पर्धेमधला जेसी सारखा बलाढ्य संघ या स्पर्धे बाहेर झालाय. आता